नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आज जरा असं वाटतं अजून घसा पॅक झाला आहे. शेवया बनवून शेवयाचं पाणी पिले, रात्री हळदीचं दूध पिले. अजून थोडासा अजून 1-2 दिवस लागेल कवर व्हायला. ताईंनो देवपूजा वगैरे झाली. अगोदर क्लिप घेतली. मला वाटतं माझ्या घशाला आवाज निघेल की नाही काय माहिती, नाही तर आज व्हिडिओला वाईज द्यावा लागेल. तर देवपूजा वगैरे झाली बघा. मस्त थोडेसेच फुलं होते, फुलं संपलीत आता. होते 2 दिवसाचे तेवढे झाले काल आणि आज. दूध साखरेचं नैवेद्य ठेवला आहे. देवपूजा वगैरे झाली. भाभीन लाद्या वगैरे सगळं पुसून घेतलं आहे. ओल्याचे लाद्या आत्ताच भाभीन लाद्या बिद्या सगळं पुसलं आहे, चकाचक केलं आहे. आणि आता तिकडे झालं तिचं काम चालू. पण आमच्याकडं मस्त कालपासून जो पाऊस चालू आहे ना ताईंनो, उघडलेलाच नाही अजिबात. मस्त छान एकदम शांत वातावरण, एकदम भारी वाटतंय. आता असं इथपर्यंत झाडांपर्यंत असं पाणी येते, पण बरं आतमध्ये येत नाही इकडे. आता इथं भाभी पुसून वगैरे घेतले, एकदम भारी वातावरण वाटतंय बघा. आता भाभीचं कपडे घासायचं काम चालू. सफेद कपडे भाभी रुपये सफेद कपडे भिजवले होते मी सकाळी. मला काल बोलली भिजवून ठेव, तर आता कपडे घासते. आता मी थोडे काही कामं करते. ब्रेडचा आवाज येईल आणि मग ती खाली गेली की नंतर एखादी रेसिपी घेते. पण काय केलं ते पहिले दाखवते. मला तळलेली भेंडी बनवायची आहे ना, भरून बनवायची होती, पण यशला तळलेली आवडती. मग मी अशी कापून घेतली. इथे एक तांब्या पाणी गरम करून घेतलं आहे. परवाचं थोडंसं मसूर राहिले शिजवलेला, तो पुन्हा कुकर एक शेट्टी करून घेतली. इकडे भात लावला आहे, इकडे पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे. तर मसूर आमटी वगैरे चपात्या करून घेते आणि नंतर तुम्हाला भाजी बनवताना भेटते. तोपर्यंत भाभीचं काम पण होतं जरा. आणि मला इकडे एक वांग्याची भाजी बनवायची, पण ते काढून ठेवले. फक्त खोबरं फ्रीजमध्ये होतं तर खूप कडक असते, कापायला होत नाही. ते सगळं काढून ठेवलं. याची थोडी वेगळी रेसिपी देते तुम्हाला मी. हे थोडंसं पटापट आवरून घेते, नंतर तुम्हाला भेटते. म्हणजे भाभीचं पण आवरेल, तिला खाली जायचं आहे. करू भाभी. भाभीचे कपडे घासून झाले. तोपर्यंत मी काय केलं, मसूरच्या डाळीला इथं ते मसूर होते अख्खे फ्रीजमध्ये परवा ठेवलेले थोडे. तर त्याला मी पुन्हा काय केलं, एक भातावर एक शिट्टी देऊन घेतलेली आणि अशी कांदा टमाटा घालून आमटी बनवली नुसती. कारण ही यशला आवडती. वांग्याची भाजी तो खाणार नाही. आणि दीदीला मला आता टिफिन द्यायचा असतो दुपारी, तर तिच्यासाठी वेगळी भाजी. आता थोडंसं जास्त तेल घातलं इथे मी. तेल गरम होते त्यामध्ये ना मी कोकम घालते. बरेच टाईम आल्या मागे पण विचारत होत्या कोकम का घालता तुम्ही यामध्ये. तर ताई भेंडी ना चिकट होत नाही आणि सगळ्या भेंडीमध्ये ना तेलामध्ये टाकल्यानंतर खूप चांगली चव उतरते याची. अशी मस्त चव उतरते कोकमाची. आणि भेंडी असं आपलं चिकटपणा जो असतो ना अजिबात चिकटत नाही भेंडी. कुरकुरीत होते, एकदम छान कुरकुरीत होती. तर आता तेल गरम झालंय. मी आता थोडी भेंडी ना 2 वेळा करून तळून घेते जरा. अशी कंटिन्यू हलवत राहायची. आणि थोडीशी आपल्याला वाटली का आता जरा कुरकुरीतपणा आला तर काढून घ्यायची लगेच. मग त्याला सगळी तळून घेते आणि तुम्हाला भेटतो. पण तोपर्यंत काय करते, भेंडीमध्ये मला कांदा टाकायचा आहे. थोडासा कांदा कापून घेते. भेंडी तळायला ठेवून भाभीने ना आता स्टँड काढलं बाहेरून. कपड्याची झाली आता गैरसोय. त्या घरात दिदी झोपली, तिकडे AC लावलेला आहे, फॅन पण चालू आहे. आणि आता म्हटले कपडे तिकडे जाऊच नको काही करायला. स्टँड ना इकडे ठेवून दिलेला असतो आतमध्ये. आपलं खूप स्टोरी आहे त्या साईडला आता तिकडे ना. तर भाभी आता पुसून वगैरे घेते. म्हटले धू तर बोली नको, पुसूनच घेते. तर पुसून वगैरे मग कपड्यांचा टप आणून ठेवला आहे बाहेर. दूधवाला आलाच नाही ना, नाही आलं ना. अहो काहीतरी बरं बिरं नसेल त्याला. तर मग आता इकडे आता रोज कपड्यांची सोय इकडेच करावं लागेल. ते बघा सगळी भेंडी मी अशी तळून घेतली. अर्धा किलो भेंडी होती, परवा मी रात्री बनवली. मी रात्रीचं काही घेत नाही ताईंनो. अर्धी होती ती, साहेबांना जशी आवडते तशी बनवली मी. आणि काल संध्याकाळी पण मी बटाट्याची भाजी बनवली होती. ते पण मी रात्रीचं काही व्हिडिओ घेतच नाही. पाणी भरल्यानंतर आहे ना मी काही घेत नाही ताईंनो. आता जिरा मोहरी घातली इथे आणि लसूण कढीपत्ता. भेंडी तळून थोडंसं तेल काढून घेतलं. आता एवढं तेल ठेवलं. कांदा पण तळायचा त्यामध्ये. कांदा सिलेंडर लावलं तेव्हापासून हा गॅस बारीक झाला आहे. असं कांद्याला मी उभा कापला आहे. आता तेलामध्ये चांगला लालसर करून घेते. म्हणजे भेंडी बरोबर तो एकसारखा दिसला पाहिजे म्हणून उभा कांदा कापलाय.
मीठ अजून घातलं नाही मी कुठेच, ना भेंडीला नाही ते कांदा परतायला. चांगला लालसर कांदा करून घेते का. आता कांदा चांगला परत नाही, पहिली चिमणी बंद करावं लागते. दीदी मला बोलली तिचं माईक आहे, तर मला बोलली तू माईक वापर म्हणजे तुला चिमणी वगैरे बंद नाही करावं लागणार. पण माझ्या काही लक्षातच राहत नाही. एकदम थोडीशी हळद इथे, 1 चमचाभर आपला कांदा लसूण मसाला आणि तेवढंच 1 चमचा काश्मीरी पावडर, म्हणजे चांगली भेंडी लाल दिसली पाहिजे म्हणून. आणि अंदाजाने आता भेंडी किती त्या अंदाजाने छोटा चमचाभर मीठ आणि तळून ठेवलेली भेंडी आता यात टाकायची. थोडंसं मिक्स करून घेते, पाणी वगैरे बिलकुल नाही, कारण कांद्यामध्ये चांगला मसाला मिक्स होतोय आणि भेंडीला तेल आहे. या डब्यातच काढून ठेवायची म्हणून मी तळून यातच घातलेली. आता ही कांद्यासोबत चांगली थोडीशी मिक्स करून घेते. यशला अशी आवडते. मी बोलले आज भरून बनवते, तर बोला नाही तळलेली बनव, कारण भरून बनवली तर इतकी तळली जाणार नाही, फक्त अशी कढईमध्येच वाफवणार होते. आता एवढी मिक्स झाली. यानंतर आता अंदाजाने शेंगदाणा कूट. आज आहे ना दुसरी एक भाजी होणार, ती पण शेंगदाण्याचीच होणार आहे ताईंनो. पण त्याला असा आवडतो, हा शेंगदाणा मसाला आवडतो त्याला. मग त्याला जे आवडतं ना मी ते बनवत असते. मग दीदीचा असो त्याचा असो, मग शेंगदाणे जाते की वाटण जाते ते नाही बघत, पण आवडतंय ना, पोटभर खातात ना असं. तर ते ना आता हे ना असं मिक्स झालंय चांगलं. फक्त मिनिटभर झाकण ठेवते, सगळं एकत्र होईल. गॅस कमी आहे, कमी गॅसवर 1 मिनिटभर झाकण ठेवते फक्त. मिनिटभर मी झाकण ठेवलेलं, म्हणजे शेंगदाणे वगैरे असे छान एकदम मस्त कुरकुरीत होता, मिक्स होऊन जातं सगळं. तर ही झाली आपली आता तळलेली भेंडी. अशी छान मस्त कढईला करपू नाही दिलीत बघा. बारीक गॅसवर करायचं म्हणजे करपत नाही, थोडासा वेळ लागतो. आता हे काढून घेते आणि दुसरी भाजीची तयारी केली तर मग तुम्हाला दाखवते. तर बघा चपात्या वगैरे करून झाले तर माझ्या पकड तुमली भाजी. 1 मिनिटले देतो ना. भाभीचा चहा वगैरे बनवून ठेवलाय आणि आता जी भाजी बनवायची ते तुम्हाला दाखवते. रुक्म देते तुमका पकड भाभी. ये लो आप ले लो. बाद में खोबायचं भरपूर. हां चाय पीने के बाद. आता इथे काय केलंय मी, छन्नी हे देखो इधर आहे. हिरवे वांगे आणलेले बाजारातून, ते ना मी असे चांगले बघून कट केली. एकाला थोडीशी कीड दिसत होती, त्याचे फोडी करून घेतल्या. आणि इथे मी हे बघा अर्धा टमाटा, थोडंसं तव्यावरच खोबरं भाजून घेतलं, भाजलेले शेंगदाणे, जरासा लसूण आणि कोथिंबीर अद्रक घ्यायचं आहे मला. हे बघा कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक घेणार आहे. आता यातून मी हे सगळ्याचं मिक्सरला फिरून घेते, सगळं वाटण करून जाडसर, पातळ नाही, पाणी घालून नाही, नुसतं सुकच असं फिरून घ्यायचं आहे. हे फिरवते तोपर्यंत इथं पाणी गरम होतं भाजीचं, काढून घेते आणि फोडणी देते, तुम्हाला दाखवते. हे बघा असं मिक्सरमध्ये मी न पाणी घालताच असं जाडसर बारीक करून घेतलं आहे. एकदम जाड पण नाही एकदम बारीक पण नाही. खोबरं थोडंसं तव्यावर मी जरासं भाजून घेतलेलं, शेंगदाणे तर भाजलेलेच होते. आता इथे तेल घातलं आहे. मार खाशील. हे बघा कसा मुद्दा म्हणून मारून पळतो. आता पळायला लगेच तिकडं. त्याला माहिती का आता व्हिडिओ चालू, मी काही बोलणार नाही ना त्याला. जिरं घातलंय आणि कढीपत्ता, थोडासा कांदा परतून घेते. यामध्ये एकदम थोडीशी हळद, आपली थोडीशी काश्मीरी पावडर अर्धा चमचा आणि 2 चमचे मी आपलं कांदा लसूण मसाला. कांदा परततोय तोपर्यंत त्याची चालली गडबड मध्ये मध्ये माझे इथे अंदाजाने 1.5 चमचा मीठ घातले मी. आणि बघा आता हे सगळं असं ना मिक्स करून घ्यायचंय. यात काही तेल नाही घातलेत मी,
मिक्स करून वांग्यांमध्ये भरून घ्यायचे. हे खूप छान होतं. असं एकदम सिंपल भाजी होती पण खायला खूप भारी लागते अशी. आणि अशा पावसात दिवसात आहे ना थोडंसं चटपटीत वगैरे. आता यासाठी तर बनवून झालं, तो जेवला पण आहे. आता हे मी वांग्यांमध्ये भरून घेते. हे हिरवे वांगे जे आहे ना मस्त चवीला लागतात, छान असे. सगळं दाबून भरून घ्यायचं, मसाला जेवढा बसेल तेवढा. तेलात टाकून द्यायचे. आता इथं कुठले मसाले नाही घालायचे कारण मी टाकले इथे जे पाहिजे ते. कपाट खोललं तू तुझं देखो चावी आतल्याचं वर छोट्याचं. हे सगळे भरून घेते ताई नो आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा सगळे वांगे असे भरून टाकलेत. आता हा मसाला राहिला तो पण वरतून टाकून देते. आले सांब आणि अर्धा टमाटा राहिलेला कच्चा असा वरतून टाकून द्यायचा. कोथिंबीर भाभी धुवून देते. आता माझी भाजी बनवायची गडबड आणि यशची कुठेतरी चाललाय, तो सांगते तुम्हाला कुठे चाललाय म्हणून. त्याचं हे काढून दे ते काढून दे. त्यांना असं स्वतःला काहीच भेटत नाही कधी. हे गरम पाणी आहे. आता अशी सुकी जरी केली ना वाफेवर तरी चांगली होती, पण थोडीशी भातावर होईल असं थोडासा रस्सा बनवायचा. अजून जरासं पाणी घालायचं आहे. तर आता हे एक तांब्यालाही कमी पाणी घातले आणि कोथिंबीर टाकून झाकण ठेवायचं यावर. देतो म्हणजे मस्त डब्याला हात लागले इकडे. भाभी डबा पोहोचतो. भाभीने विळीने कापून दिली मस्त कोथिंबीर. मला थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवायचं. अगदी असं एकदम पातळ नाही किंवा एकदम खूप घट्ट नाही, असं लपतपिती वांग करायचे. कच्चा टमाटा वगैरे वाटून घातला ना खूप छान लागतं असं. हे होतं आहे आता मीडियम गॅसवर. थोडंसं मीडियम केलं, एकदम बारीक नाही एकदम फास्ट नाही, थोडंच होत आहे तोपर्यंत त्याचं बघते. तर आता इथे भाजी वगैरे झाली. यश एवढा मस्ती करत होता एवढं ना, त्याच्याने माझी मारामारी चालू होती मला सांगते. आणि भाभी बघते इकडून, तू यश बोलतो कोणाचं काय बोल, भाभी मध्ये येणारच हसती बोलते होऊ दे त्यांच्या मारामारी किती होते. खूप मस्ती करतो पूर्ण, मला ना दम लागतो त्याच्याशी मस्ती घालताना. आता भाजी वगैरे झाली. इकडे भाभीचे भांडे चाललेत. भांड्याचा पसार अजून आहे, अजून घासायचंच काम चाललंय. पण इकडे ना भाजी वगैरे झाली बघा. ही भाजी ना एकदम अशी लपतपीत केली तरी छान लागते. वांगी वगैरे शिजलेत आता मस्त. पण अशी वाटणाची भाजी ना तुम्ही करून बघा. शेंगदाणे आणि खोबरं दोन्ही पण याचं वाटण आहे ना खूप छान लागतं. असं खायला भारी लागते, चव लागते वेगळी. अद्रक लसूण कोथिंबीर असती ना. आता हे दीदीला मी टिफिनमध्ये पण देणार, तिला आवडती. भात आणि ही भाजी घेऊन जाणार ती. आणि घरी आपलं मसूरची आमटी आहे आणि भेंडीची भाजी वगैरे चपाती असं हे सगळं खाऊन जाणार आणि डब्याला हे घेऊन जाणार. तर चला आता ही भाजी शिजली, काढून घेते. खूप तरी वगैरे नाही दिसत आहे बघा. तेल घातलेलं बऱ्यापैकी, पण काय झालं झाकण ठेवलं ना उडून जातं त्याचं सगळं तेलकटपणा कमी होऊन जातो. काढून घेते. आता यश कुठं चाललं तुम्हाला सांगते. पूनमने अरुणने घेतली नवीन गाडी, शोरूम काढली त्यांनी पण नवीन. तर ते आम्हाला पण बोलत होते किती दिवस झाले, पण आज साहेबांना खूप काम होतं, ते लवकर गेले. आज 8 वाजताच गेले ते, म्हणून माझं सकाळी घरातलं लवकर आवरलेलं. आणि मी बोलले मी तर सध्या कुठं निघणार नाही. माझं डोकं आत्ता कुठं जरा शांत झालं आहे. मी अजिबात सध्या कुठं निघणार नाही. फक्त मध्येच मी गेले तर चांदवडला जाऊन येणार आहेत एवढ्या 8-1 दिवसामध्ये. बाकी मी कुठं असा प्रवास म्हणून आता करणार नाही. आणि यश ना तिकडं सोनाने गाडी घेतली तेव्हा पण बोलले, पण सोना बोलली एवढं काय काय ऐकायला येतं, यशला एकट्याला पाठवू नको. नाही आले तरी आपल्याला काही राग नाही, आपल्याला माहिती आहे एकमेकांचा काय प्रॉब्लेम आहे. एकट्याला काही पाठवू नको, हा रात्रीचा गाडी घेऊन जातो. बोले आता सध्या नाही आलं तरी चालेल, पण त्याला एकट्याला अजिबात पाठवू नको. मग आता अरुण आणि पूनमचं तिकडे नवीन गाडी, आता याला बोलवलं. याच्याशिवाय त्यांचं पण काही होत नाही. सोना भाऊ पण याला सारखे फोन करायचे गाडीच्या वेळेला, काय आत्ताच्या पोरांना जास्त माहिती तुम्हाला सांगते. आणि आपण म्हणता ना आपल्याच माणसाला आपण विचारपूस करायची कोणत्या गोष्टींची काही तर. आणि अरुणचं पण तसंच आहे, काही पण असू द्या यशला सगळ्या गोष्टी अरुण विचारून करतात. भलेच त्यांना सगळ्यांना ज्ञान आहे स्वतःच सगळं, पण देतात जसं मुलांना मोठेपणा चांगलेत. आणि अरुणचं आणि यशचं पण चांगलं बॉन्डिंग आहे. आणि मामाचं त्याचं तर एवढी मस्करी, कोणत्या याच्यावर कशाला फोन केला ना कोल्हापूरचं मामा, एवढं मस्करीन एवढं काय काय बोलणार. खूप तुम्हाला माहिती ना असं एकत्र आल्यावर तर किती गोंधळ घालतात. असे फोनवर पण तेच चालू आहे बघा. आता संध्याकाळची वेळ ही इथे मी
गवार निवडून ठेवली ती स्वच्छ धुवून घेतली. आणि इथे सकाळचा अर्धा टमाटा राहिला होता. टमाटा कापून घेतला, कढीपत्ता, कोथिंबीर धुवून घेतली आणि लसूण इथे काढून ठेवला आहे. सुरीने कापून घेतलं, मला पकडच भेटायला चेचून ठेवायला. तर आता कढई झाली गरम. इकडे तेल घातले आणि यश गेलेला तिकडे पूनमकडं अरुणकडं होतं गाडी आणायला. तर तो काय केला, घरी नाही गेला, मग शोरूममधूनच इकडे आलाय. मग विचारलं काही बनवून ठेव का, तर बोलला हा भाजी वगैरे बनव काही. आता मोहरी वगैरे चांगली तडतडली, लसूण टाकल्या, कढीपत्ता आणि टमाटर. सकाळची तळलेली भेंडी बनवली होती, पण दीदीला टिफिनला दिली. दीदीला 2 भाज्या देते टिफिनला, रश्याची वांगं, ते वांगं बनवून ते पण दिलं आणि भेंडी पण दिली. आता हे थोडंसं असं परतून घेते, तोपर्यंत कोथिंबीर कापते. आता कोथिंबीर वगैरे पण टाकून दिली मी. टायपॉड काही लावलं नाही का, तर मला अजून भांडी लावायची इथे जागा नाही. पाणी भरलं आहे, हांडा वगैरे असं ठेवून इथं भांडी ते लावायची. अजून दिवाबत्ती वगैरे करून म्हटले पहिलं भाजी बनवते आणि मग या कामाला लागते. थोडीशी हळद, आपली काश्मीरी पावडर अर्धा चमचा आणि 1 चमचा फक्त आपलं लाल तिखट, कारण भाजी थोडीशीच होणार शिजून. आणि गवार टाकून देते. न पाणी घालताच बनवायचे. आता इथे अंदाजाने 1 छोटा चमचा मीठ घातलं आहे. मला कालच्या परवाच्या व्हिडिओला कमेंट होत्या, ताई तुमच्या रेसिपी आवडतात. ताई आपल्या साध्या सोप्याच असतात, तुम्हाला आवडतात, हे माझं नशीब म्हणायचं. कारण पहिलं ना खूप चमचमीत खायचो, तळलेलं वगैरे खूप काही. पण यशचं जिमचं जसं चालू झालं ना, तसं आपण तेलाचं प्रमाण तळणं खूप कमी केलं आहे. तर आता याच्यावर असं झाकण ठेवते. आता हे शिजते तोपर्यंत मला या गॅसवर थोडंसं भात लावून घ्यायचं आहे. आणि इकडे शेंगदाणा कूट वगैरे घालायचं आहे, तेव्हा तुम्हाला दाखवते. पहिला भात लावून देते. इकडे आता मी भात लावलात आणि यावरच वाटीमध्ये मी थोडीशी मुगाची डाळ लावली, मला ती माझ्यासाठी पाहिजे. असं हे 2 शिट्यामध्ये होऊन जातं. मुगाच्या डाळीला पण वेळ लागत नाही. थोडंसं तेल घालते आणि इकडे ही बिना पाण्याची गवारची भाजी अजून थोडीशी बाकी शिजायची दिसते अंदाज. अजून थोडी शिजू देते आणि नंतर शेंगदाणा कूट घालते. डाळीच्या वरती असं झाकण ठेवते, नाहीतर मग काय होतं, शिट्टीमध्ये जर अडकलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. झाकण ठेवलं तर काही होत नाही. आता याच्या 2 शिट्या करून घेणार आहेत मी. कुकर गरम झालं आहे, कुकर वगैरे झालं. याच्या 2 शिट्या करायच्या होत्या. यश काम चालू आहे माझं. हे बघा गवारची भाजी झालीत. टमाट्याचं छान पाणी सुटलं त्यामध्ये. आता इथे ना 1.5 चमचा भरून शेंगदाण्याचं कूट घालते. म्हणजे याला ना अशा कुरकुरीत भाज्या आवडतात. सकाळी भेंडी होती ना, भरपूर चांगलं पोट भरून जेवला. 2च चपात्या, त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही, भात किंवा काही नाही दुसरं. पण अशा भाज्या आवडतात त्याला. आता शेंगदाणा कूट घातला आहे, थोडंसं झाकण ठेवते. आणि गाडी घेऊन तिकडे गेलेलं ना, पूनमने मला तिकडनं पेढे पाठवले. हे ना आमच्याकडे संगमनेरला पेढे भेटतात राजहंसवाले, त्यांचं ना तूप वगैरे ते सगळं असं. अरुणने मला एकदा 1 किलो तूप पण आणलं होतं तिकडनं. आणि तिकडचे पेढे एवढे सुंदर ना, मी आता देवाला वगैरे ठेवले, आम्ही खाल्ले. खूप छान आहे, एकदम चवीला 1 नंबर. आता शेंगदाणा कूट वगैरे करून ठेवला आहे. चालेल, चला आता मला खूप पसार आवरायचा आहे. आणि जेवढा झाला तेवढा व्हिडिओ, कसा काय झाला असेल माहीत नाही. हे बघा भाभीने कपडे धुतले होते, ते आता झालं. इथून पुढं अशी ड्युटी चालू, पावसाचे कपडे घरात. कारण सफेद कपड्याला बाहेर कुठे डाग वगैरे लागतात, म्हणून मग आतमध्येच टाकावं लागतात. रुमालं वगैरे सगळं सकाळी भाभीने धुतलेले मस्त स्वच्छ निघालेत.